बातमी महाराष्ट्राची. नमस्कार. रियल न्यूज बातमी महाराष्ट्राची या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज मी आमचे मित्र या चॅनलचे प्रमुख हर्षद लोहार यांच्या विनंतीवरून या चॅनलच्या पहिल्या चर्चासत्राचं म्हणू किंवा साध पडसाद या मालिकेचं पहिलं पुष्प मी गुंफतोय. या सदराच्या म्हणा किंवा या चर्चा मालिकेच्या निमित्तानं एका गंभीर विषयावर मी आपल्याशी संवाद साधतोय. गंभीर या अर्थानं की आज समाज जीवन ज्या विषयानं ढवळून निघालेलं आहे अशा मराठा आरक्षणासंदर्भात मी आपल्याशी संवाद साधतोय. या चर्चेला चॅनल प्रमुखांनी आणि त्यांच्या टीमनं मर्द मराठा कोंडीत असं शीर्षक दिलं आहे. खरंच मराठा समाज एक मराठा लाख मराठा मर्द मराठा वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या घोषणा दुमदुमत असल्याचा आपण अनुभव घेतोय. पण नक्की परिस्थिती काय आहे? छत्रपती संभाजीराजे हे आपल्या राजवाड्यातून बाहेर पडले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि करतायत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचं भवितव्य नक्की काय असेल या अर्थानं मर्द मराठा आज कोंडीत आहे असं म्हणावं लागेल. खरं पाहिलं तर हे आपल्या देशात आरक्षण आणि आरक्षणाच्या अनुषंगानं आत्ता ज्या चळवळी किंवा ज्या घडामोडी घडत आहेत त्याची बीजं ही 1977 साली म्हणजे आणीबाणीनंतर ज्यावेळी आपल्या देशात राजकीय परिवर्तन झालं, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सद्दी त्या अर्थानं त्यावेळी रोखली गेली आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वानं देशात राजकीय परिवर्तन झालं आणि 1977 साली मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान म्हणून आपल्या देशाची सूत्र हाती घेतली. आरक्षण संदर्भातल्या घडामोडींना खरी सुरुवात ही त्या वेळपासून सुरू झाली. मोरारजी देसाई पंतप्रधान असतानाच मंडल आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तो 80च्या दशकात सुरू झाला. त्यानंतर 90च्या दशकामध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं इंद्रसाहानी निकाल की जो निकाल आज मराठा आरक्षण आणि देशातल्या प्रत्येक राज्यातल्या बहुल समाजाच्या आरक्षणासंदर्भात जो महत्त्वाचा ठरतोय तो इंद्रसाहानी निकाल, इंद्रसाहानी केसचा निकाल की मंडल आयोग तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी मंडल आयोग लागू केला आणि त्यानंतर देशात आरक्षणावरून वेगवेगळे मतप्रवाह आणि त्यांच्या चळवळी उभ्या राहिल्या. हा संपूर्ण इतिहास मराठा समाजाला माहीत आहे का? मराठा समाजामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारच्या फळ्या आहेत. एक फळी आहे ज्यांना सध्या काय चाललं आहे हे माहीतच नाही. त्यांना फक्त एवढंच माहीत आहे की मराठ्यांना आरक्षण, आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या
आंदोलनांच्या फैरी चढतायत किंवा आंदोलनं चाललेली आहेत. एक समाज असा आहे की जो उच्च मध्यमवर्गीय आहे, त्याला असं वाटतं की बाबा सगळं काही आहे. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील माता भगिनी की ज्या शिकलेल्या आहेत, त्यांची वेदना आहे की माझ्या मुलाचं काय चुकतं आहे. त्याला 90-95% मार्क आहेत. एका दुसऱ्या मुलाला 70-80% मार्क आहेत. परंतु माझा मुलगा 90% असून किंवा त्याहून अधिक असून देखील मागच राहतो आहे, कारण त्याला आरक्षण नाही. ही भावना ही मराठा समाजातल्या मध्यमवर्गीय माता भगिनीची आहे. विशेषतः जी स्वातंत्र्यानंतरच्या ज्या शिकलेल्या महिलांच्या पिढ्या मराठा समाजामध्ये आल्या, त्या समाजातल्या भगिनीची, मातेची, मुलीची ही भावना आहे की बाबा नक्की काय केलं पाहिजे म्हणजे आपल्या गुणवत्तेला न्याय मिळेल. अशाप्रकारे साधा सरळ हा विचार हा या वर्गामध्ये आहे. प्रस्थापितांमध्ये देखील परत वेगवेगळ्या फळे आहेत. राजकारणातली फळी आहे, जमीनदारातली फळी आहे, उद्योगांमधली फळी आहे. अशा वेगवेगळ्या फळ्या आहेत. त्यांची आरक्षणाबद्दलची भूमिका ही अशी दिसते की बाबा चर्चा करताना, गप्पा मारताना हा वर्ग असं म्हणत राहतो की अरे कुठं आज काळ गुणवत्तेचा राहिलेला आहे, आज काळ स्पर्धेचा चाललेला आहे. या काळात आरक्षणमुक्त भारत अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे आणि आपला एक वर्ग की जो मागं राहिला आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही सहानुभूतीची भूमिका या वर्गाची दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय टिपेला पोचायचं कारण म्हणजे आरक्षणावरून जागतिक विक्रम करणारे मूक मोर्चे, लाखोंचे मोर्चे निघाले. खरं तर मराठा समाजाचा स्थायी भाव हा आक्रमकता आहे. रिॲक्ट होणं, कुठल्याही गोष्टीला पटकन रिॲक्ट होणं हा स्थायी भाव आहे. आणि तो जो आक्रमकतेचा भाव आहे त्याला बाजूला सारून जी काय संयमी वृत्ती, जी काय समजूतदारपणाची भूमिका सकल मराठा समाजानं जगाला दाखविली. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात मोर्चे काढून त्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मी आकडेवारी, टक्केवारी आणि बाकीच्या कायदेशीर बारकाव्यांची चर्चा आज आपल्याशी करणार नाही. मी जनरल सध्याचं वातावरण आणि आरक्षणासंदर्भात नक्की काय चाललं आहे याविषयी मी आपल्याशी बोलतो आहे. तर अत्यंत प्रामाणिकपणे फडणवीस सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याचं स्वागतही झालं. आता मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रातला कुठला पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, महाराष्ट्रातला कुठला नेता म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर ज्यावेळी मूक मोर्चे निघाले त्यावेळीही सर्वपक्षीय नेते ते आपापल्या जिल्ह्यात त्या मोर्चांमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं. मराठा समाजाचे नेते सर्वच पक्षात आहेत आणि सर्वच पक्षाच्या त्या नेत्यांचं तर समर्थन आहेच आहे, त्याशिवाय त्यांच्या पक्षाचं देखील समर्थन मराठा आरक्षणाला असल्याचा अनुभव आपण वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या चॅनलच्या चर्चा यातून घेतल्या. आणि अपेक्षेप्रमाणे आरक्षणानंतर मग आपल्या देशात कुठल्याही एखाद्या वेगळ्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याची पद्धत आहे आणि मराठा आरक्षण त्याला अपवाद ठरणार नव्हतंच.
आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जो निकाल लागला आणि त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण म्हणजे महाराष्ट्र सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण हे थांबलं गेलं आणि तिथून पुढं सगळी आजची परिस्थिती आणि त्या परिस्थितीची प्रक्रिया सुरू झाली. त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातून कुणीतरी मराठा समाजाच्या भावनांची कोंडी फोडणं आवश्यक होतं. मी मागेही अनेक मुलाखतींमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचं स्वागत केलं, यांचं अभिनंदन केलं की त्यांनी या प्रश्नाची कोंडी फोडण्यासाठी ते स्वतः बाहेर पडले आणि एक भूमिका घेऊन त्यांनी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात केली. त्या अर्थानं ही कोंडी फोडण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संभाजीराजेंनी केला आणि तमाम मराठा समाजाला संभाजीराजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजघराण्यांबद्दल कमालीचा आदर आहे हे आपण वेळोवेळी अनुभवलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची भूमिका ही मराठा समाजाला आनंद देणारी होती. राजकारणात त्या भूमिकेचे कसे अर्थ लावले जातात याच्याशी मराठा समाजाला देणं घेणं नाही असं मी मानतो. परंतु कोंडी फोडण्याचा पहिला प्रयत्न संभाजीराजेंनी केला आणि त्या प्रयत्नामुळंच आज महाराष्ट्रात ज्या काय हालचाली सुरू आहेत आणि त्या हालचाली ना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे तो दिसतो आहे. या गोष्टीचा, या प्रश्नाचा, या कोंडीचा राजकीय फायदा देखील प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं घेतो आहे. मी अगोदरच म्हणालो की प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे नेते आहेत आणि हे स्वाभाविक आहे कारण मराठा समाज हा बहुल आहे आणि वर्षानुवर्षे समाजाचं, राजकारणाचं, सहकाराचं आणि एकूणच व्यवस्थेचं नेतृत्व हे नैसर्गिकरित्या मराठा समाजाकडं आलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे नेते असणं स्वाभाविक आहे. त्याला आपण कुणाचा आक्षेपही असू शकत नाही. परंतु मुद्दा असा आहे की तमाम मराठा समाजाला असं वाटतंय आज की सर्वांनाच, सर्वच नेत्यांना, सर्वच पक्षांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे तर घोडं नक्की पेंट कुठं खात आहे. तर माझा मुद्दा आजच्या या चर्चेच्या अनुषंगानं मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो, व्यक्त करू इच्छितो की ही कोंडी आता फक्त आपल्या देशाची घटना बदलण्याची क्षमता असलेलं सरकारच फोडू शकतं. राज्यानं जे करायचं असतं ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे. राज्याने जे करायला पाहिजे ते आता उद्धव ठाकरे या सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून करतायत. आपण म्हणाल की सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर, मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल आल्यानंतर या सरकारवर, विद्यमान सरकारवर आपण ठपका ठेवलाच पाहिजे. पण माझं मत असं आहे की राणे आयोग असो, गायकवाड आयोग असो, हजारो पानांचे रिपोर्ट्स की ज्यामध्ये सामाजिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण याविषयीचे पुरावे देणारे हजारो पानांचे रिपोर्ट हे हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला यापूर्वी सादर झालेले आहेत. आणि आपण थोड्या वेळाकरता असं समजू की समजा आत्ता उद्धव ठाकरेंऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आज तो बदलला असता का? नाहीच ना. म्हणजे निकाल आणि यात कमी पडायचं कुठलंही सरकार कुठलंही असो, सुप्रीम कोर्टात राज्याची बाजू मांडायला कमी पडले
असं म्हणणं मला हास्यास्पद वाटतं. त्याचं कारण असं की हजारो पानांचे रिपोर्ट आणि ज्या आधारावर आपल्या विधिमंडळानं आरक्षण दिलं तो आधार कसा असू शकतो, आणि कच्चा असेल तर मग आपल्या विधिमंडळानं तो कसा पुढं नेला, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळं या विषयाला सरकार कुठलं, सत्तेत कोण आहे आणि त्याला कशा पद्धतीनं हाताळणी करायची, हा अत्यंत म्हणजे राजकीय डावपेचाचा मुद्दा असू शकतो. परंतु मला असं वाटतं की आता देखील आज खरं तर मराठा समाज खऱ्या अर्थानं संभ्रमावस्थेत किंवा थोडा चिंतित यासाठी आहे की रिव्हिजन पिटिशनचं भवितव्य काय असेल. म्हणजे इंद्रसाहनीचा निकाल, 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्यांच्या अधिकारावर झालेला परिणाम, या पार्श्वभूमीवर रिव्हिजन पिटिशन आणि सध्या जे काय चाललंय राजकारणात चर्चेची जी झोड, अनेक चर्चासत्र होत आहेत, या चर्चासत्राची कॅचलाईन काय आहे की बाबा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. मग हे आत्ता जी काही चर्चा झाली आहे यापूर्वी झालेली नाही का? यापूर्वी मोर्चे झालेले नाहीत का? संभाजीराजे जे बोलले ते मला योग्य वाटतं की आत्तापर्यंत आम्ही बोललो, आता तुम्ही बोला. खरं तर आता महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या, फक्त मराठा समाजाच्याच नव्हे तर सर्व नेत्यांच्या इच्छाशक्तीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. त्याचं कारण असं की या देशात सर्वोच्च काय आहे? देशाची राज्यघटना, देशाची घटना आणि संसद. या दोन्ही संस्थांनी जर ठरवलं, अहो ज्या देशात काश्मीरसारख्या प्रश्नावर 370 कलम इच्छाशक्तीवरच निघालं ना हो. मग जर महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांची इच्छाशक्ती असेल तर मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून आरक्षण का मिळू शकत नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि आज मराठा नेते ज्या पद्धतीनं, सर्व पक्षातील वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले मराठा नेते, त्यांचा उद्देश एक आहे सर्वांचा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु त्यांची हाताळणी ही त्यांच्या राजकीय भूमिकेला सुरक्षित करून, राजकीय भूमिकेला साजेशी कशी राहील यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली आहे असं मला वाटतं. मला एक महत्त्वाचं आणि थोडं ठोस विधान असं करावंसं वाटतं की बाबा एकही, सर्वच पक्षातला एकही प्रस्थापित मराठा नेता का पुढे येत नाही की बाबा मराठा समाजाला जर आरक्षण नाही दिलं तर मी राजकीय संन्यास घेईल. एक तरी आलाय का पुढं? गल्ली बोळातल्या किंवा तालुका पातळीवरच्या मराठा नेत्यांबद्दल मी बोलत नाही. मी आपल्या राज्यातील प्रस्थापित नेते की ज्यांना मराठा समाजाबद्दल कणव आहे असे मराठा समाजाचे नेते का म्हणत नाहीत की माझ्या समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर मी राजकीय संन्यास घेतो? तर त्याला कारण हे आहे की प्रत्येकाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, प्रत्येकाची राजकीय स्वप्न या सर्व गोष्टींना आड येत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मी मराठा समाजाच्या तरुणांना विनंती करतो, अरे आत्महत्या काय करताय? ते धुळे जिल्ह्यातलं एक घटना की हे आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या या घडामोडींनी एक तरुण अस्वस्थ झाला आणि शेतात जाऊन आत्महत्या केली. नाही, आत्महत्या, मर्द मराठ्यांना आत्महत्या नाही शोभत. आपण सामना केला पाहिजे, परिस्थितीशी लढलं पाहिजे, हा खरा मराठा बाण आहे. आणि एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याचा खरा संदेश तो आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन मराठा समाजातल्या गरीब
आणि जो पिचलेला आहे त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आज तरी मला पर्याय दिसतो ते ज्या पद्धतीनं मोदी आणि शहा यांनी देशाची सूत्र हाती घेतल्यापासून जे धाडसी निर्णय घेतले, जे लोकांच्या मनात होते ते निर्णय घेतले, तसा निर्णय घेण्याची इच्छाशक्ती त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या मराठा नेत्यांनी दाखविली तर मराठा आरक्षण कितीही कायद्याच्या प्रोसिजरच्या हे सगळं एरंडाचं गुऱ्हाळ असतं. हे चर्चा करत राहणं, हे करा ते करा, हे अहवाल द्या. गाडीभर गाड्या रिपोर्ट की आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण याचे रिपोर्ट ऑलरेडी दिलेले आहेत प्रत्येक याला. हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे ना. तर त्या पार्श्वभूमीवर आता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांच्या इच्छाशक्तीवरच मराठा समाजाचं आरक्षण अवलंबून आहे. अन्यथा ही कोंडी फुटणार नाही. चर्चेची गुऱ्हाळं की ज्याला एरंडाचं गुऱ्हाळ म्हणतो आपण, ते पिढ्यानपिढ्या चालत राहील आणि प्रत्येक पिढी फक्त एक मराठा, लाख मराठा, मर्द मराठा अशा घोषणा देऊन घरातच बसून आनंद व्यक्त करेल. हे मला नमूद करावंसं वाटतं. काही चुकलं असेल तर क्षमा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.